खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलं। लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हा घेराव घालण्यात आला। औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणतं कार्य केलं, सुप्रीम कोर्टात आपण कोणता निर्णय घेतला आणि काय करणार आहात याविषयी विचारणा करण्यासाठी हे घेराव आंदोलन करण्यात आलं। दरम्यान यावेळी लोकविकास परिषदेच्या आंदोलकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। शिवाय औरंगाबाद जिंदाबाद अशाही घोषणा या आंदोलकांनी दिलेत। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता। 5 दिवसापूर्वी माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांना पत्र दिलं होतं की 2 तारखेला 6 वाजता आम्ही तुम्हाला बोलण्यासाठी येणार आहे। आणि आमचे मुद्दे हे होते की खासदार साहेबांनी पार्लमेंट मध्ये औरंगाबाद नामांतराचा मुद्दा का उपस्थित केला नाही। आमचा दुसरा प्रश्न होता की गृह मंत्रालयामध्ये, होम मिनिस्ट्री मध्ये खासदार साहेबांनी ऑब्जेक्शन का दाखल केला नाही। आणि त्याचप्रमाणे हे स्वतःला शिकलेले सावरलेले खासदार बोलतात आणि यांचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे स्वतःला बॅरिस्टर बोलतात। यांनी कोर्टात धाव का घेतली नाही। आज या प्रकरणामध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी पिटिशनर होतो। आमची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। आता हे औरंगाबाद पूर्णपणे संभाजीनगर झालं आहे असं आम्हाला खासदार साहेबांकडून ऐकायचं होतं। तुमची भेट झाली का आणि नाही भेट झाली तर पुढची भूमिका काय? आता आमची भेट झाली नाही। आम्ही आज संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यासोबत पुन्हा मशवरा करून परत इथे येणार आहे आणि भेट झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, ही आमची भूमिका आहे। अब्दुल वाहिद, लोक विकास परिषद अध्यक्ष। थँक्यू।